मम्मी वरी चढलेली आहे. अरे शेतकऱ्याची मुलगी आहे, चढणारच की. घाबरते का तेव्हा? तर मी आता वरी तर आले. तर हा लाईव्ह असा पडलेला आहे मँगो आणि दबत पण आहे कुठून आणलेला बघू खाऊन. एकदम आंबटे. म्हणजे बात ना ना खूप गोड आहे. दाखव दाखव. मग खाऊन झालास. बांधलंय तोंडाला, निघलोय शेताला. नील येत आहे पळ 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 पळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गावाकडचं पाणी असतं बघा. तर हाय सर्वांना, कशा आहेत तुम्ही सगळे. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आम्ही आलेलो आहोत गावाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये. आणि हे आहे आमचं गाव. हे बघू शकता, हे असं गाव आहे बघा. आणि आमच्या घराच्या बाहेर थांबले आमची बैलगाडी आहे इथं. आणि मुलांनी लावलंय टेंट हाऊस. आणि टेंट हाऊसमध्ये चाललंय ह्यांचं काय पार्टी. पेप्सी फ्रुटी पेप्सी अशी पार्टी चालली आहे त्यांची. तर ही बैलगाडी आहे मस्तपैकी ह्याच्या सावलीला थांबलेली लिंबाच्या झाडाच्या. थोडं गरम होतं. आता इथं थोडं डस्टबिन आणून इथं टोपला असतंय. हे बघा नीलू दादा आणि नीलू दादाचे फ्रेंड कसे आहेत. इथं घर आहे आणि लगेच इथं बैलगाडी आहे, बघू शकताय कसली भारी आहे. हळूहळू निघतायत त्याचे फ्रेंड बाहेर. हे डस्टबिन मधून टाकून आलेत. बांधलंय तोंडाला, निघलोय शेताला. नील येत आहे पळ 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 पळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गावाकडचं पाणी पाटाने पाटाने. तर हे चारीने चारीने चाललंय पाट्याचं पाणी. तर आता वाजलेले आहेत कंप्लीट 4. ऊन वगैरे नाही आहे आता काहीच. एकदम शिराळ शिराळ असं वातावरण झालं, बघू शकता एकदम फ्रेश फ्रेश. हे बघा मस्तपैकी सुट्टी असं तोंडाला वगैरे पॅक केलंय आणि निघलोय आम्ही. हो की नाही नील? हो. आता आम्ही डायरेक्ट शेतामध्ये गेलो ना मग तुम्हाला दाखवतो आमची शेती आणि आंबे. तर चला. आलं बाबा ऊन. ओरडू नको. पिकॉक बघा मित्रांनो कसा होता. तर आम्ही शेतामध्ये पोहोचलो. तर हा आहे सगळ्यात मोठा आंबा, बघू शकताय. आणि त्याच्या खाली इतके पडले होते सगळे. बंगाई आणि हे एवढे आंबे वेचलेत आईने आले आल्या. बघा कसं आहे, गावरान पाड आहेत की नाही. हे खाल्लेत पण पाखरांनी बघा. हे गावरान आहेत, ओरिजिनल ओरिजिनल. छोटे आहेत पण खूप गोड आहेत, खूप खूप गोड आहेत. मी दुसरे पण दाखवते. तिकडे आजोबा आहेत बघा. हे आंबे दिसतच असतील तुम्हाला झाडाला. तर हा एक आंबा आहे जो की अजून पाडाला पण लागलेला नाहीये. हे बघा हे सगळी बोर वाळून गेली. त्यानंतर आहे हा एक आंबा, हे पण गोड आहे. Woke up late, missed the morning glare. लिंबांचं काही नाही, लिंबा छोटे छोटे आहेत आणि कच्चे आहेत जे की बनलेले नाही आहेत अजून, बघू शकता. हे बघा हे फक्त 2 असे मला थोडेसे वाटत आहेत जरा. इकडून नील महाराज येत आहेत. लिंबू खातात का? नाही, खा की एखादा लिंबू. आंबा खा. पेरू तर बघा कसे आहेत, नील बेबी पेरू आहेत. बघा पुढे बघा आता येत आहेत. हे बघू शकता खूप पेरू आहेत, खूप 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 येत आहेत आता शिक. बघा तर हे सगळे आपली शेती आहे, बघू शकताय. त्याच्यामध्ये काही सुद्धा नाहीये. हो येते बाबा चला. हे बघा हे पण आपलंच आहे, त्यात काहीच नाहीये. हे छोटे छोटे आंबे लावलेले आहेत. आणि हे शेवगा पूर्ण वाळून गेलेला आहे. उन्हाळ्यामध्ये असं काहीच नसतं एवढं की हिरवं वगैरे असावं असं काही नसतं उन्हाळ्यामध्ये. खूप असं चला वाजलेलं आहे 4:45 तरी पण थोडंसं गरम वाफ येतच आहे. तर छोटासा हाऊस बघा दाखवते. निलू दादा थांबतेच.
असं लहान पाणी आहेत. तर तुम्हाला एक दाखवते मी. ह्याच्यामध्ये आहे खूप मोठा असा झिंगा. हे बघा, हा तुम्हाला ब्ल्यू दिसत असेल इथे, हे बघा. तर दिसला का तुम्हाला? मला सांगा कमेंट करून, कारण हे पाणी कुणी पेत नाही, वापरत नाही आहे एवढं काय. तर हा खूप मोठा आहे बघा. खूप होते 4-5 जे की बाहेर येऊन मरून गेले असं पप्पा म्हणतायत. आमच्यासाठी ठेवले होते पप्पांनी, शेतामध्ये त्यांनी बोलवले. तर अशा तऱ्हेने आई जात आहे घ्यायला. त्या बोलवत आहेत या म्हणून खायला. तर मी इथंच थांबेल, आई येईल. बघा दिले बघा. चला आता कुकुंबर वॉश करू आणि मस्तपैकी खाऊ. काकडी कशी आहे बघ, खा खा तर. नीट गोड आहे का? थोडीशी गरम लागतीये. घरी गेला पाण्यामध्ये ठेवली की चला, काही प्रॉब्लेम नाही. तर उन्हाने हालत खराब आहे. आंबे खाले आम्ही, बघितले, फिरले, तुम्हाला पण दाखवते. तर बघा हे वॉश केले आईने मस्तपैकी. खाऊन दाखवते मी तुम्हाला कसे आहेत. तर बघा खूप गोड आहेत. खूप इतका आता छान आली असते ना. माणसंच असं नाही तर मला जाया काय नाही. छोटे आहेत पण खूप गोड आहेत. हा आंबे खाऊन बसलाय, हे बघा. टरपला आजोबा कुठे बसलेत. तर तुम्हाला कच्चा आंबा दाखवते कसा आहे, गोड आहे कसा आहे. चला. तर आई बोलली कैरे घेतेस तर असले तर नाही का लिंबू सरबत करायला, थोडेसे लिंबू जर असले तर नाही का, तसे तर आहेतच, म्हणजे पिकलेले वगैरे असतात ना, तसे असतील तर घेऊन ये. तर बघू आपण. हे बघा अशा आहेत, पण ह्यात एवढा रस बनलेला नसतो. तरी पण बघू आपण. हे वाटतंय आहेत पण आतमध्ये असणार आहेत कदाचित तिकडं. बापरे, निघते का नाही. तर अशा लिंबू निघलेला आहे. आहेत खूप आहेत लिंबू, पण हे रस बनलेला नाही ह्याचा. तरी काढू आपण. हे बघा तेच की काढलेला आहे. हे बघा काटा आहे. अरे बापरे, अरे बनलेले आहेत काही काही कातमध्ये. मी लक्ष देऊन नाही बघितले, सॉरी मित्रांनो मैत्रिणींनो. बघा मी 1 मिनटं मी काढते मग दाखवते, कारण ह्याला काटे आहेत. थांबा. तर हे बनलेलं आहे बघा, हे बघू शकताय. हे येल्लो येल्लो वाटतंय थोडासा. हा बनलाय. ते घेतलेत आपण खूप. त्याचं तर म्हणजे ना खूप बनलेत वरती, पण माझा हात पण जाणार नाही. आणि असे ह्यापेक्षा साईज मोठी आहे, वरती आहे. तर आता स्किप करूया आपण, सोडूया चला. तर एवढे मी घेतलेले आहेत, बघू शकताय एवढे घेतलेत. तर आता हे आपण इथंच ठेवून देऊया साईडला, आणि आपल्याला आंबा इथंच घ्यायचा आहे. तर चला. हे सगळेच गोड आंबे आहेत, सोडले तर फक्त ते 2 गोड आंबे नाही आहेत, बाकी हे सगळे गोड आहेत. तर आपण चांगला बघून आंबा असं घेऊया, जे की आता सत्तोडून मस्तपैकी खाऊया. तर बघू मोठावाला बघू जरा. चढावं लागतं की काय वरी. मोठे मोठे वरच आहेत आंबे पण वरच आहेत आणि लिंब पण वरच आहेत. मोठे साईजवाले हे आहेत असे, पण एवढे मोठे नाही आहेत ना. तर मोठे वरतीच आहेत. बघू काहीतरी जुगाड करू, बरं जाऊ, नाहीतर असं दगड मारू. काहीतरी करू. हे पण आहे, पण हात नाही जाणार. असे पडलेले, पण आपल्याला असाच पाडून खायचा आहे. तर इकडं पण बघा, मी बघतच नाही व्यवस्थित. तिकडं पण साईज मोठी आहे. मला खूप असे दगड मारायची गरज नव्हती, तर ह्याच्यापेक्षा इथं मोठा आंबा होता. चला हो, लाईव्ह दाखवते. लाईव्ह आंबा किती छान असा पाड पडलाय, बघू शकताय तुम्ही. हे बघा. तर हा लाईव्ह असा पडलेला आहे मँगो, आणि दबत पण आहे. हे लाईव्ह म्हणजे माझ्या समोर पडलाय, मी वाऱ्याने बघितलंय पडलेला. आणि मला आवाज आला त्या आंब्यांचा पण एकदम पडलेत खाली. तर हे आपण इथं ठेवून देते मी. चला ते बघूया किती पडलेत. तर आत्ताच वेचले होते आपण, आईने बघितले ना आधी. तर चला दाखवते. पण गरम आहेत खूप, थोडा वेळ पाण्यात ठेवले ना नॉर्मल होतात, पण खूप यम्मी लागायला. हे पडलंय आता, मला आवाज आला तिकडं.
हे बघा, हे आत्ता पडलंय. हवेने पडत आहेत, म्हणजे आत्ताच वेचून गेलेलो आम्ही. हे बघा, हे आत्ताच गेलेलो वेचून, काय की नाही. बघा इकडे पण पडलेत, खूप पडलेत. हे बघा, हे इथं ठेवून देते. हे बघा किती छान आहेत ना. बघा ह्याच्या झाडाखाली म्हणजे इथं आलोय आणि ह्याच्यावर बसले नाही असं होऊ शकत नाही कधी. तर चला बसून मजा घेऊया. झोका द्यायला कोण आहे? कोणच नाही. ते सगळे तिकडे आहेत, तिकडे पण आई आणि नीलला घेऊन बसली आहे तिकडे. बोलली लिंब घेऊन ये जरा. तर हे बघा मस्तपैकी आता जरा ऊन पण आलं इथं. मग अशी आलेलं तेव्हा इथं सावली होती, पण आता नाही आहे. हे बघा आमचा असा छोटासा तुटका फुटका झोका आहे. तर मला असं खूप वाटतंय की मी झाडावर जावं. तर मी जाऊ का झाडावर? जातेच झाडावर. चला. मम्मी वरी चढलेली आहे. अरे शेतकऱ्याची मुलगी आहे, चढणारच की. घाबरते का तेव्हा? तर मी आता वरी तर आले, महत्वाचं वर आले, पण मला वर आले आंबेच दिसत नाहीयेत. सगळं पाण्यात दिसायला लागलेत, आंबेच दिसत नाहीये मला. वर आले पण आता कुठे आहे? मला सगळं काय तिकडं दिसतंय खालीच. आता वर आले ना तर मला खाली आंबे दिसायला लागले. तर मी आता फोनवर घेतलाय, भीती वाटते थोडी थोडी. तर बघा मी मस्तपैकी चढले झाडावरती, पण मला इथं काय आंबे दिसत नाहीयेत. खाल्लंच असे दिसतात की वरी आहेत, वरी आले तर खाली दिसायला लागलेत. तर बघा मी थोडं म्हणते नील मी हलवू का? एखादा पडला तर पडलाय, म्हणजे मी मेहनत करून पडला असं वाटेल मला. कुठला बघू? इथे आहे, एकच मिनिट. मी ज्याला हलवलं पडला पडला पडला, एक पडला एक पडला एक पडला. ए छान वाला पडला का? दाखव. ए हे पडला रे पडला. कुठे बघू? पण पडला ना. तर असा होता माझा गावाकडे आलेला शेतकऱ्यांचा व्हिडिओ. म्हणजे माझ्या घरी शेतकरी आहेत, मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर चला भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर तुम्हाला दिसतील का नाही माहिती मला. तर मोरं खूप आहे तिथं, बघू शकता. हे बघा लांडोरे आहेत, आणि इकडं त्यांची मम्मी गेली, मोठे होते. खूप आहेत, खूप. असे जसे काय पाखरं चढत आहेत ना तसे आहेत तिकडे. हे बघा, हे बघा खूप आहेत.